मोहोळ नजीक पिंपरीजवळ इलेक्ट्रिक दुचाकी आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात कॉलेजला निघालेल्या 2 मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे। तांबोळे येथून नजीक पिंपरी मार्गे मोहोळ येथे कॉलेजला इलेक्ट्रिक दुचाकीवरून निघालेल्या दोघींना टेम्पोची धडक बसली। या अपघातात एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रज्ञा धनाजी कोकाटे वय वर्ष 17 तांबोळे तालुका मोहोळ व स्नेहल काशीनाथ वाघमोडे वय 17 राहणार नजीक पिंपरी तालुका मोहोळ असे अपघातात मरण पावलेल्या 2 विद्यार्थिनींची नावे आहेत। शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 7:40 दरम्यान नजीक पिंपरी जवळ हा अपघात घडला। प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान स्नेहल मरण पावली। तांबोळे येथून इलेक्ट्रिक मोटारसायकल MH13 EN 7095 यावरून प्रज्ञा कोकाटे ही मोहोळ येथे महाविद्यालयाकडे निघाली होती। दरम्यान नजीक पिंपरी येथे कन्या प्रशालेच्या कॉलेजला निघालेली मैत्रीण स्नेहल वाघमोडे ही रस्त्यावर तिची वाट पाहत थांबली होती। त्या दोघी मोहोळच्या दिशेने येत असताना जाकीर हुसेन सौदागर यांच्या शेताजवळ मोहोळहून कुरुलकडे जाणारा टेम्पो MH13 EP0019 ने समोरून इलेक्ट्रिक मोटारसायकलला धडक दिली। या अपघातात प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेली स्नेहल वाघमोडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।